झी 24 तास एक पाऊल पुढे. अभिनेता मंगेश देसाईनं मांडलाय एक अनोखा खेळ. हा खेळ आहे बाहुली नाचवण्याचा. पण ही बाहुली आहे जिवंत. खेळ मांडला या नव्या सिनेमात मंगेश देसाई साकारतोय एक बाहुली नाचवणाऱ्या कलाकाराची व्यक्तिरेखा. मंगेशचा हा अनोखा खेळ कसा असेल त्यालाच विचारूया. आज मोहर की अंगिया थारी 20 मोहर को लेंगो. आज मोहर की अंगिया थारी 20 मोहर को लेंगो लेंगो. हे धाग आहे ना, धाग हे फक्त माझ्या बोटाला जोडलेलं नाहीये, माझ्या काळजाला जोडलेलं आहे. कापाया कातर कुठून आणणार? मंगेश देसाई हा भावल्यांचा खेळ करतोय. तो त्याच्या आगामी खेळ मांडला या चित्रपटासाठी. मंगेश आणि छोटीशी ही डॉल आपल्या बरोबर आहे. काय सांगशील मंगेश? सगळ्यात पहिले तर झी 24 तास मध्ये तुझं स्वागत. धन्यवाद. कशा पद्धतीची ही फिल्म आहे? कारण तुझा लुक आणि ही कठपुतली आणि ही छोटीशी डॉल हे सगळं बघून अगदीच कळून येते की फारच वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असणार आहे. काय सांगशील? हा खरंच खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये स्क्रिप्ट लेव्हल पासनं कॅरेक्टरायझेशन, प्रत्येक कॅरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न विजू मानेनी केलेला आहे. मुळात जी लोप पावत चाललेली कला आहे कठपुतल्यांची, ही कठपुतल्यांची कला या चित्रपटांना तर बघायला मिळणारच आहे. पण एक वेगळं अतूट नातं जे आजपर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, पण ते फारसं लोकांसमोर आलेलं नाही, जे वडील आणि मुलीचं नातं आहे. वडीलही तेवढेच प्रेम करत असतात मुलीवर जेवढे आई मुलीवर प्रेम करत असते. ते एक वेगळ्या पद्धतीचं नातं तुम्हाला या सिनेमामधनं बघायला मिळणार आहे. ही छोटीशी डॉल आता आपल्या बरोबर आहे. हिचं काय काम आहे तुझ्या बरोबर चित्रपट? हीच माझी खरी बाहुली आहे. म्हणजे या बाहुल्या सगळ्या निर्जीव आहेत, पण ही माझी सजीव बाहुली आहे. आणि या बाहुल्या जशा मी खेळवतो तसंच मी हिला सुद्धा खेळवतो. कारण या बाहुलीच्या आयुष्यात घडलेली घटना अशी आहे की या बाहुलीला दिसत नाही, या बाहुलीला बोलता येत नाही, या बाहुलीला ऐकू येत नाही. मग या बाहुलीला आपण शिकवायचं कसं? तर माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आली दासू म्हणून, की आपण या सगळ्या बाहुल्यांना, निर्जीव बाहुल्यांना या धाग्यांच्या सहाय्याने हालचाल करायला लावतो. या धाग्यांच्या सहाय्याने आपण त्यांना आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो. त्याच पद्धतीने मी सुद्धा त्या बाहुलीला आयुष्य कसं जगायचं हे शिकवायचा मी प्रयत्न केलेला आहे. या बाहुलीची खासियत अशी आहे की माझी बोट हिला नाही नाचवत, ही मला नाचवते. कारण हिच्यावर माझं एवढं प्रेम आहे. तर ही बाहुली कसा खेळ करते ते बघतो. या चित्रपटामध्ये तुझी अशी भूमिका आहे की तुला दिसत सुद्धा नाही, तुला बोलता येत नाही, तुला ऐकू सुद्धा येत नाही. कसं काय हे सगळं तू म्हणजे शूटिंग केलंस आणि कसा हा रोल तू केलास? काय सांगशील? मला हे करायला मजा आली, पण मला असं वाटत होतं की मला येणार नाहीये. पण मंगेश अंकलनी, विजू अंकलनी आणि काका नाडकरांनी अंकलनी सगळ्यांनी शिकवलं मला. त्यामुळे मला कळालं आणि मी त्यांना पण मदत केली हे काम करायला आणि त्यांनी पण मला मदत केली. कठपुतल्यांचा जेव्हा खेळ तू आणि मंगेश अंकल करायचे तेव्हा तू किती एन्जॉय केलंस हे सगळं? मी खूप एन्जॉय केला आणि मी त्यांचं ऐकायची, त्यामुळे ते पण माझं ऐकायचे. तुझ्याकडून असं जाणून घ्यायचंय की या चित्रपटामध्ये तू एक कठपुतलीकाराची भूमिका केलेली आहेस. जेव्हा ही भूमिका करत होतास तेव्हा कठपुतलीचा जो खेळ असतो आणि आपलं स्वतःचं आयुष्य जे असतं याच्यामध्ये तुला कुठे समानता जाणव? हो, कारण याच्यात आमचा एक डायलॉग पण आहे की आपल्या जे धागे आहेत आपल्या आयुष्यामधले
जे काही घटना असतात त्याच्या जे काही धागे असतात ते सगळे वर जोडलेले असतात. त्याला जसं वाटतं तसं तो आपल्याला नाचवत असतो. या बाहुल्यांचा देव मी आहे. या बाहुल्यांना जसं पाहिजे तसं मी नाचवणार आहे. यांचा मी देव आहे. हे कुठेतरी रिलेशन आहे असं मला वाटतं. या भूमिकेकडून तुला काही शिकायला मिळालं किंवा ओव्हरऑलच फिल्मची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यामधून तुला काही असं वेगळं शिकायला मिळालं का? कारण तुझ्यासाठी हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप मोठी फिल्म आहे. मुळात विजू मानेसारखा डिरेक्टर, अशोक नारकरांसारखा काय पाहिजे तुम्हाला, कसं करायचंय असा निर्माता, आणि नंतर त्याला जोड मिळालेली मीरा एंटरटेनमेंट, या तिन्ही गोष्टी माझ्यासाठी आयुष्यामध्ये फार महत्वाच्या आहेत. पण ही फिल्म मला आयुष्यभर का लक्षात राहील तर या फिल्मच्या स्क्रिप्टिंग पासून मी या प्रोसेसमध्ये होतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नटाने स्क्रिप्टमध्ये इन्व्हॉल्व असावं, पण अदरवाईज बाकी गोष्टींमध्ये सुद्धा नटाने थोडंसं इन्व्हॉल्व असावं. म्हणजे नटाने निर्मात्याला कसा त्रास देऊ नये किंवा नटाने दिग्दर्शकाला कसा त्रास देऊ नये हे त्या प्रत्येक नटाला कळेल. ही फिल्म बघत असताना नक्की एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने शब्बीर नायकांनी केलेली सिनेमॅटोग्राफी, विजू मानेंनी घेतलेलं खूप काय म्हणता येईल त्याला आपलंसं वाटणारं टेकिंग, आणि बाकी सगळ्या कलावंतांनी म्हणजे प्रसाद ओक, मानसी साळवी, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर यांनी केलेला सहज सुंदर अभिनय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळतात. 27 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतो. खेळ मांडला, वेगळ्या पद्धतीने खेळ मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. या खेळामध्ये तुम्ही जर सहभागी झालात तर खरंच खूप आनंद होईल. आणि तुम्ही सहभागी झाल्यानंतर तुम्ही बाकीच्या तुमच्या मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना पण सांगा की तुम्ही सुद्धा या खेळामध्ये सहभागी व्हा. मला असं वाटतं की खेळ मांडला ही फिल्म प्रत्येक प्रेक्षकाच्या दृष्टीने, प्रत्येक वडिलांच्या दृष्टीने, प्रत्येक लहान मुलीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. खूप चांगला सब्जेक्ट आम्ही लोकांसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला तुम्ही प्रतिसाद द्या. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.